डॉक्टरांनी क्लिनिकमध्येच माझ्यासोबत सुरू केलं. मी त्यांना म्हणाले की डॉक्टर आज नको, माझे ते दिवस चालू आहेत. पण ते ऐकायलाच तयार नव्हते. माझा नवरा बाहेरच बसला होता आणि आग डॉक्टरांनी माझ्या तोंडातच दिलं आणि माझा तर घामच काढला. माझं नाव निशा आहे. मी 28 वर्षाची आहे. माझ्या लग्नाला जवळजवळ 7 वर्ष झाली होती. पण अजून पण मला मूळ बाळ नव्हतं. माझा नवरा तर माझ्यासोबत नीट बोलत पण नव्हता. मला तर माझ्या नवऱ्यातच कमी वाटत होती आणि मग ती कमी पूर्ण करायला मी एक भलतंच पाऊल उचललं. मी आणि माझा नवरा सागर आम्ही एकाच कंपनीमध्ये कामाला होतो आणि बाकी ऑफिसमधल्या मुलांपेक्षा माझी सागरसोबत जरा चांगलीच मैत्री होती. आम्ही दोघं ऑफिसला सोबत येत जात होतो. हळूहळू आमच्यातली मैत्री एवढी वाढली की त्याचा त्रास ऑफिसमधल्या बाकी काही लोकांना व्हायला लागला. कारण ऑफिसमधला सचिन नावाचा मुलगा मला लाईक करत होता आणि तो एकदा मला बोलला पण होता की मला तू आवडतेस म्हणून. पण मला त्याच्याबद्दल असं काहीच वाटत नव्हतं, म्हणून मी त्याला सरळ नाही बोलले होते आणि ही गोष्ट त्याच्या मनाला चांगलीच लागली होती. पण जेव्हा सचिन मला आणि सागरला एकत्र बघायचा तेव्हा त्याला खूप त्रास व्हायचा. एकदा तर त्याने माझ्या आणि सागरच्या मैत्रीबद्दल ऑफिसच्या बॉसला पण सांगितलं होतं की आम्ही दोघं कामाशिवाय बाकीच्याच गोष्टीत जास्त वेळ घालवतोय आणि आमचं ऑफिसमधलं बिहेवियर चांगलं नाही म्हणून. आणि याच गोष्टीमुळं बॉसने मला आणि सागरला त्याच्या रूममध्ये घेऊन चांगलंच झापलं होतं. पण मला जेव्हा समजलं की आमच्याबद्दलची ही कंप्लेंट सचिननेच केली होती, त्यानंतर सचिन आणि माझ्यात ऑफिसमध्ये चांगलाच वाद झाला होता. पण त्याचा बदला सचिनने असा घेतला की त्यामुळे माझं सगळं आयुष्यच बर्बाद झालं. त्याचं असं झालं की सचिनसोबतच्या वादानंतर काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर एके दिवशी ऑफिसच्याच सगळ्यांची एकदा पार्टी होती आणि त्यावेळी सचिनने माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स करून दिलं होतं आणि ते ड्रिंक मी पिलं होतं. मला त्यावेळी ते काही जाणवलं नव्हतं, पण त्याचा परिणाम पुढे जाऊन माझ्या शरीरावर पडेल असं कधी वाटलं नव्हतं. सचिनने माझ्या ड्रिंकमध्ये अशा गोळ्या मिक्स केल्या होत्या की त्याचा परिणाम माझ्या पोटातल्या ओटीच्या भागावर झाला होता आणि ज्यामुळं पुढे जाऊन मला मूल बाळ होताना त्रास होणार होता. पण ही गोष्ट तेव्हा काही मला समजली नव्हती. पण नंतर काही दिवस असेच गेले आणि मग मी आणि सागरने लग्न करायचं ठरवलं आणि आम्ही दोघांनी आपापल्या घरात एकमेकांबद्दल सांगितलं. आम्ही मग घरच्यांनी आपापसात बोलणी करून आमचं लग्न ठरवलं. आमचं लग्न सागरच्या गावाकडे साध्या पद्धतीने झालं. लग्नाला सागरची आणि आमची मोजकीच पाहुणी आम्ही बोलवली होती आणि मग लग्नानंतर आम्ही पुन्हा पुण्यात आलो. आता मात्र सगळं बदललं होतं. मी आमचं घर सोडून सागरच्या घराला आणि त्याच्या घरातल्या माणसांना माझं बनवायला त्याच्यासोबत आले होते. आणि मग लग्नानंतर आम्ही दोघं फिरायला काश्मीरला गेलो होतो. तिथल्या थंड हवेत सागरसोबत घालवलेले ते 8 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट दिवस होते. त्यानंतर रिटर्न आल्यावर सागर मला म्हणाला की तू आता ऑफिस बंद कर, तू काय कामावर जॉईन होऊ नको. मग काय तिथून पुढं माझा दिवस घरातच जायला लागला. कधीतरी मग मी आईला भेटायला जायचे, नाहीतर मग घर आणि मार्केट एवढाच माझा प्रवास व्हायचा. अशीच 1-2 वर्ष गेली. आम्ही मुलांसाठी ट्राय करायला लागलो, पण मला काही मूल राहत नव्हतं आणि या गोष्टींमुळे सागर आणि त्याच्या घरच्यांची चिडचिड सुरू झाली. मुलं होत नाही याचं खापर ती माझ्यावर फोडायला लागले आणि याच गोष्टीवरून माझ्यात आणि सागरमध्ये बऱ्याच वेळा वाद झाला. एकदा तर हा वाद एवढा वाढला की मी माझं सगळं साहित्य भरून आईकडे निघून आले. 2-3 महिने आईकडेच राहिले. त्यानंतर मग सागर आणि त्याच्या घरातले माझी समजूत काढायला तेथे आली आणि म्हणाले की आपण यावर दवाखाना करू, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊ, मग तुम्हाला मुलं होईल. ही अशी सगळी समजूत काढून ते सगळे मला त्यांच्यासोबत घरी परत घेऊन आले आणि मग तिथून आमचा दवाखाना सुरू झाला. सुरुवातीला आम्ही पुण्यातलंच एका डॉक्टरांकडे उपचार सुरू केला. जवळपास 2 वर्ष ट्रीटमेंट चालू होती, पण त्याचा काय फायदा झालाच नाही. त्यानंतर मात्र माझ्यातलं आणि सागरमधलं अंतर आणखीनच वाढलं. एका रात्री तर सागर माझ्याजवळ झोपायला यायचं तर लांबच, पण आमच्या रूममध्ये झोपायला यायचा पण बंद झाला आणि बाहेरच हॉलमध्ये झोपायला लागला. मी अख्खी रात्र त्याला आत बोलवण्यात आणि बेडवर बसून राहण्यात घालवण्यात लागले. माझ्या सगळ्या इच्छा मारून मी जगायला लागले. सागरचा तर
माझ्यातला इंटरेस्टच गेला होता. मी त्याची फक्त नावापुरतीच बायको होते, पण आमच्यात नीट कधी बोलणं पण होत नव्हतं. मला वेळ देणं तर लांबच, हे असंच काही दिवस चाललं होतं. आणि मग त्यानंतर एके दिवशी माझ्या सासऱ्यांसोबत कामाला असलेले त्यांचे जुने मित्र आणि त्यांची बायको आमच्या घरी आले होते. आणि मग सासऱ्यांकडूनच त्यांना समजलं की मला मूल बाळ राहत नाही. आणि मग त्यांचे मित्र म्हणाले की काळजी करू नका, आमच्या बाबतीत पण असंच चाललं होतं. पण आम्ही नाशिकच्या एका चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली आणि मग 4च महिन्यात आम्हाला मूल राहिलं. तुम्ही पण त्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. ते असं बोलल्यावर माझ्या जीवात थोडा जीव आला. मी जरा खुश झाले आणि मग मी त्यांच्याकडून त्या डॉक्टरांच्या क्लिनिकचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर घेतला. आणि मग घरात आमचं ठरलं की आता त्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची म्हणून. संध्याकाळी सागर ऑफिसमधून घरी आल्यावर मी त्यांच्याशी याबाबतीत बोलले, तर त्याने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. रात्री जेवण करताना मी सासऱ्यांना सांगितलं की तुम्ही एकदा सागरसोबत बोलून घ्या आणि त्याला तुम्ही सांगा. आणि त्यामुळे जेवताना सासऱ्यांनी सागरजवळ विषय काढला. तसा सागर एकदमच चिडला आणि म्हणाला की काही आता ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही, आता मला मूल बाळ होईल अशी मी अपेक्षाच सोडले. आता अजून दवाखान्यासाठी मला पैसा वाया घालवायचा नाही. असं बोलून सागर जेवण अर्ध्यातच सोडून उठून गेला. त्यानंतर मात्र मी आतून खूपच तुटले. माझ्या समोरच्या सगळ्या वाटा मला दिसायच्या बंद झाल्या. त्यानंतर मी घरात एकदम शांत झाले होते. परत एके दिवशी सागर कामावर गेलेले असताना माझे सासू सासरे माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की निशा, तू काळजी करू नको, आपण तुझी त्या नाशिकमधल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करू. आम्ही दोघं तुझ्या सोबत येतो, सगळं ठीक होईल. सासू सासरे असे बोलल्यावर मला जरा आधार आला. त्यानंतर मग एके दिवशी आम्ही तिघे नाशिकला त्या डॉक्टरांकडे गेलो आणि मग तिथं ट्रीटमेंट सुरू केली. त्या डॉक्टरांकडे महिन्यातून एकदा राऊंड मारायचा होता आणि त्यांच्या गोळ्या चालू ठेवायच्या होत्या. असे 4 महिने गेले आणि मग पुढच्या महिन्यात ट्रीटमेंटची तारीख 2 दिवसावर होती आणि बरोबर माझे सासरे आजारी पडले. मग मी म्हणाले की आपण माझ्या ट्रीटमेंटसाठी पुढच्या कोणत्या तरी तारखेला जाऊ. पण त्यावेळी सागर म्हणाला की असं नको, त्याच तारखेला ट्रीटमेंटला चल, हवं तर मी येतो तुझ्यासोबत आणि इथं आई बाबांजवळ थांबेन. आणि मग सागर माझ्यासोबत नाशिकला डॉक्टरांकडे जायला निघालो. आणि चालू प्रवासातच मला जाणवलं की माझी मासिक पाळी आता होणार आहे म्हणून. आणि माझ्या पोटात एकदम खूप दुखायला लागलं. पण आता ही गोष्ट सागरला सांगितली असती आणि परत जावं लागलं असतं तर अजूनच चिडलं असतं, म्हणून मी त्याला काय बोलले नाही. आम्ही क्लिनिकमध्ये पोचल्यावर सागर तिथंच निवांत बसला आणि मी माझं आवरायला क्लिनिकच्या बाथरूममध्ये गेले आणि मग आवरून बाहेर आले आणि मग आमचा नंबर आला. आज डॉक्टरच्या केबिनमध्ये जायचं होतं. मी सागरला चल म्हटलं तर तो म्हणाला की तूच जा, मी इथंच थांबतो. मग मी एकटीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली. डॉक्टर मला म्हणाले की दार लावून घे. मग मी दरवाजा लावून घेतला आणि मग केबिनमध्ये मी आणि डॉक्टर आम्ही दोघेच होतो. डॉक्टर मला तपासायला माझ्या जवळ आले आणि माझ्या जवळ म्हणाले माझ्या आज एक काड्यासारखं औषध तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. मग मी त्यामुळे तुम्हाला फरक नक्कीच पडेल, आज नको असं म्हणून त्यांनी औषधाची बाटली खोलली. आधीच माझ्या पोटात खूप दुखतंय, मला हे औषध सहन होणार नाही. डॉक्टर म्हणाले की त्याला काही होत नाही, तुम्ही प्या. मी मात्र खूप घाबरले होते की आता जर औषध पिलं आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मी तर काय जगणारच नाही. मी डॉक्टरांना नको म्हणालं, पण ते काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी माझं तोंड उघडलं आणि माझ्या तोंडात बाटली धरली आणि मला औषध प्यायला लावलं. मी कसं तरी ते पिलं आणि मग मला एकदमच खूप घाम फुटला. ते बघून डॉक्टरांनी केबिनमधला फॅन वाढवला आणि मला जरा शांत केलं आणि म्हणाले की आता लगेच प्रवास करू नका, थोडा वेळ इथंच क्लिनिकमध्ये आराम करा, मग जेवण करूनच निघा. मग मी तिथंच तासभर आराम केला आणि मग समोरच्या हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही पुण्याला जायला निघालो. त्यानंतर पुढच्याच महिन्यात माझी तारीख चुकली, मासिक पाळी आलीच नाही. मी जरा खुशच झाले आणि मग पुढच्या 15 दिवसातच मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. हे समजल्यावर मला जो आनंद झाला होता तो शब्दात न सांगण्याजोगा होता. मी त्यानंतर ही गोष्ट फक्त सासूबाईंनाच सांगितली. मग त्यांनी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. हळूहळू घरात सगळ्यांना समजलं
आणि मग अचानक घरातलं वातावरण एकदमच बदलून गेलं. लग्नाआधी सागर माझी जशी काळजी घेत होता त्याच्यापेक्षा जास्तच यावेळी घ्यायला लागला आणि शेवटी आम्हाला एक गोंडस मुलगी झाली. आज आमची मुलगी म्हणजेच रेवा 5 महिन्याची झाली. तिच्या जन्मापासून घरात जो आनंद आहे तो मी याआधी कधीच अनुभवला नव्हता.